श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, पुष्कळ लोक शिबिराला आले नव्हते. त्यांच्यासाठी जे मार्मिक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे उद्बोधक आहेत म्हणून हा विषय मी मांडतोय. दुसरा प्रश्न असा की या जन्मी आम्ही साधन करीत आहोत. आमच्या कुवतीप्रमाणे जे काही आहे ते साधन करीत आहोत. पुढील जन्म मनुष्य जन्म येईलच किंवा नाही याची शंका वाटते. या जन्मी आम्हाला देव भेटणार नाही याची खात्री आहे, कारण आपलं साधन कसं चाललंय ते प्रत्येकाला माहीतच आहे. तेव्हा देव भेटणार नाही हे नक्की. आता आम्ही जे साधन करतोय त्याने हे नक्की की पुढला जन्म मनुष्य जन्म नाही. म्हणजे हे सगळं केलेलं साधन वाया गेलं का? आणि जर ते वाया जाणार असेल तर मग अर्थ काय आहे? मग आता प्रपंचात चैन का नाही करावी? हे काय ते तास तास बसा, ते मन एकाग्र करा आणि अमकं न तमकं आणि षड्रिपू आवरा. पाहिजे कशाला? मन मोकाट सोडा. तिथे काय असेल ते असेल, इथे तरी रममाण होऊ द्या. तेव्हा प्रश्न असा पडतो की मग देव भेटण्यासाठी उपाय काय करावा? आणि आपल्याला हे जमणार नाही या विचाराने मन उद्विग्न होते. आणि ही उद्विग्नता कशी घालवावी त्याच्यावर प्राध्यापक साहेब उत्तर देत आहेत. प्रश्न अत्यंत गोड आहे. त्याचं उत्तर असं आहे की नाम घ्यावे ही आस्था वाढवा. तुमचं काम काय आहे? मी नाम घ्यावे ही आस्था वाढवा. आणि आस्था वाढवता वाढवता मरण आलं तर त्या आस्थेपोटी तुम्हाला नक्की पुढला जन्म मनुष्य जन्म आहे याची खात्री मी देतो. असा महाराजांनी मला तुम्हाला निरोप सांगायला सांगितला आहे. बी ॲश्युअर्ड, या आस्थेपोटी मरण आल्यावर पुढला जन्म मनुष्य जन्मच आहे हे नक्की समजा. उद्विग्न होऊ नका, आस्था मात्र वाढवा. तेवढं झालं की मनुष्य जन्म नक्की. म्हणजे आता तुम्हाला उद्विग्नता येण्याचं काही कारण नाही. आणि हा निरोप शिबिरातील सर्व लोकांना नक्की सांगायला मला महाराजांनी सांगितलंय असं स्वारी म्हणाली. आणि मला म्हणाले, केवढं ते आश्वासन. नंतर गेल्या शिबिरातली गोष्ट मी सांगतो. तेव्हा असंच तो पुनर्जन्माचा विषय केशवरावांनी असा बहारीचा रंगवला. त्यामुळे 2 गृहस्थ प्रभावित झाले आणि माझ्या खोलीवर आले आणि मला म्हणायला लागले, अहो आजचं प्रवचन काय छान झालं. यांचा हा जन्म शेवटचा का? हो, हे एवढं सांगतात तर यांचा हा जन्म शेवटचा असेल का? म्हणजे पुन्हा जन्म येणार नाही. काय सांगू का? हा जन्म शेवटचा अशी विभूती आपल्याला पाहायला मिळणं हे भाग्यच आहे. नाहीतर नुसती हवेतच कल्पना करायची का? त्याच्यापेक्षा देहात चालता बोलता हा जन्म शेवटचा अशी व्यक्ती पाहायची म्हणजे केवढं भाग्य आहे. मग या विभूतीचा हा शेवटचा जन्म हे नक्की ना? तसे मी त्यांना म्हटलं, हे मी कसं सांगू शकेन? माझा नक्की शेवटचा नाही हे मी सांगतो, पण त्यांचं मी कसं सांगू शकेन? तुम्ही जाऊन विचारा. पण ते म्हणाले, आम्हाला भीती वाटते हो. ते कुणाला काय बोलतील काय माहीत, कारण त्या मानाने आम्ही काही साधन करीत नाहीत. मग तुम्ही आमच्याकरता विचारा. मी म्हटलं, बरं झालं, यामुळे मला तरी कळेल. मग मी गेलो आणि म्हटलं, बाबा 2 गृहस्थ असे असे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला असं असं विचारायला सांगितलंय तुम्हाला की तुमचा हा जन्म शेवटचाच का? तसे ते काय म्हणाले, बापूसाहेब अजून मला आत्मज्ञान झालेलं नाही, तेव्हा मला पुनर्जन्म आहे हे नक्कीच सांगा त्यांना. उगाच खोटं काय सांगायचं. पण एक सांगतो, मला पुढला जन्म मनुष्याचा आहे हे सांगतो आणि तो महाराजांच्या जवळ येणार याचीही मला खात्री आहे. बापूसाहेब, आत्ता कशी आपली मैत्री आहे, आत्ता कसे आपण प्रेमाने बोलतो,
पुढल्या जन्मी पण आपली अशीच मैत्री राहावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी तुम्हालासुद्धा पुन्हा मनुष्य जन्मच यायला पाहिजे. नाहीतर मी मनुष्य जन्मात आणि तुम्ही कुत्रा व्हावं. हे कसं? मग आपली दोस्ती कशी होणार? मी भाकरीचा तुकडा घालीन फार तर तुम्हाला, पण आत्ताची ही दिलजमाई आहे ती कशी साधणार? तेव्हा याच्याकरिता बापूसाहेब तुम्हाला अजून खूप जप केला पाहिजे. कीप धिस इन माइंड. म्हणजे माझं ते माप अजून भरायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी अगदी हा झालो. अरे वा, आज फारच बोलतायत. चक्क वॉर्निंग आहे ही. अरे अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि पटकन काय म्हणाले? कीप इन माइंड बापूसाहेब, रोड इज लॉंग अँड टाईम इज शॉर्ट. आता आपलं वय 77 आहे. टाईम इज शॉर्ट. प्रश्नच नाही असं ते बाबांनी समजावून सांगितलं. असो. साधक हो, परमार्थास लागल्यावर पत्नी अनुकूल नसली तर तिची समजूत कशी काढावी असा प्रश्न एका साधकाने परमपूज्य बाबांना विचारला. त्यावर बाबांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.